तर 2021 मध्ये स्टॅटिस्टिक्स प्रमाणे 20 ते 65 वयोगटात 7,42,00,000 लोक हे डायबिटीजने ग्रस्त आहे. डायबिटीजचं ट्रीटमेंट चालू आहे. तर डायबेटिक रेटायनोपॅथी विषयी बोलायला तर आपल्या डोळ्याला 2 महत्वाचे पडदे असतात. एक पुढचा पडदा असतो ज्याला आपण कॉर्निया म्हणतो आणि एक पाठचा पडदा असतो ज्याला आपण रेटिना म्हणतो. तर मधुमेहामुळे आपल्या पूर्ण शरीरातल्या, फक्त रेटिनातल्या नाही, पूर्ण शरीरातल्या त्या छोट्या रक्तवाहिनी असतात त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतात आणि त्या रक्तवाहिनी आपलं काम जे आहे म्हणजे बरोबर रक्त पुरवठा करणं ते नीट करू शकत नाही. तसंच आपल्या रेटिनामध्ये ज्या रक्तवाहिनी असतात त्या सुद्धा आपलं काम नीट करू शकत नाही, त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतात. त्याच्यामुळे डोळ्यात रक्तस्राव होऊ शकतो. डोळ्यामध्ये अजून छोट्या छोट्या रक्तवाहिन्या निर्माण होतात, कारण शरीराला तर रक्त पाहिजे, डोळ्याला रक्त पाहिजे. तर शरीर सिग्नल देतं डोळ्याला की नवीन छोट्या रक्तवाहिन्या अजून निर्माण करायला. पण ह्या ज्या नवीन रक्तवाहिन्या असतात त्या कमकुवत असतात, त्या ओरिजिनल सारख्या मजबूत नसतात. तर त्यांच्या भिंतीतून द्रव बाहेर येत राहतं आणि ते द्रव आपल्या पाठच्या पडद्यामध्ये साठतं आणि त्याच्यामुळे पाठचा पडदा सरकू शकतो. अजून खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर या सगळ्याला आपण डायबेटिक रेटायनोपॅथी असं नाव देतो.